आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या विकास कामांची माहिती दिलेली आहे. त्यांच्या विकास कामांची पहिलं जे काम होतं ते आपण पाहिलं. याच्यानंतर या संदर्भामध्ये विरोधकांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात. आपल्या समवेत इच्छुक उमेदवार आहेत जे त्यांना विरोध करतील. केवळ नावाला नाहीत, जर त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर ते पण सांगतील ते. आपल्या समवेत आहेत काँग्रेसचे नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार उदय रसाळ. याच्या व्यतिरिक्त आमदार गणपत गायकवाड स्वतःही आहेत जे त्यांची बाजू या ठिकाणी सावरून घेणार आहेत. याच्या व्यतिरिक्त काँग्रेसचेच इच्छुक उमेदवार आहेत नवीन सिंग. जय महाराष्ट्रांनी प्रयत्न केला होता की या शोसाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात जे इच्छुक आहेत त्या सर्वांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गणपत गायकवाड यांच्या विरोधात कदाचित उभं राहण्याची त्यांची इच्छा नसावी किंवा काही वैयक्तिक कारण असावं, या ठिकाणी आपण बोलू शकत नाही. मात्र संपर्क करण्यात आला होता आणि कोणी आलं नाही. आता सध्या आपण या तिघांशी या विषयावर चर्चा करूया. उदयजी, सर्वप्रथम तुमच्याकडे येतो. आमदारांचं म्हणणं आहे की विकास कामं केली, एक अपक्ष आमदार असल्यामुळे काही ठिकाणी त्यांना अडचणी आल्या, त्याच्यामुळे कल्याण पूर्वेचा हवा तसा म्हणजे त्यांना वाटत होता तसा विकास थोडंसं त्यांना अडचणी आल्या. काय सांगाल? निश्चित संदेशजी, आपला हा कल्याणपूर्व जो आहे हा खरं तर चाकरमान्यांचा मोठा असा भाग असलेला आपला विभाग आहे. या विभागामध्ये अशी परिस्थिती आहे की अनेक अशा गोष्टी आहेत की पालिका प्रशासनाने जे द्यायला पाहिजे होतं ते सुद्धा आम्हाला इथे मिळत नाही आहे आमच्या लोकांना. आणि मी सांगेन की शासनाकडून जे आमदार गणपत शेठ गायकवाड जे आहेत यांनी जे शासनाकडून काही गोष्टी आणायला पाहिजे होत्या तिथेसुद्धा ते निश्चित कमी पडलेत असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता स्कायवॉकसारखा विषय आहे. जरी तो पालिका आणि MMRDCच्या संयोजित असा तो त्यांचा प्लॅन जरी असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी आमदार कमी पडले असं मला वाटतं की त्यांनी तिथे प्रयत्न करायला पाहिजे होती की जे आम्ही लाईनवरून ट्रॅकवरून जे आमची लोकं जातात त्याच्यासाठी निश्चित तो स्कायवॉक लवकरात लवकर होणं हा अपेक्षित होतं, परंतु तिथे कुठेतरी ते कमी पडलेत असं मला वाटतं. त्यानंतर त्यांनी ज्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की स्टेडियमचा विषय आहे. स्टेडियमचा विषय असा म्हणायला हरकत नाही की खरोखर आमची कल्याणपूर्व ही खेळाडूंची मायभूमी आहे आणि याच्यामध्ये अनेक खेळाडू निर्माण झाले आणि निर्माण होतीलसुद्धा. परंतु स्टेडियम हा विषय खरोखर आम्हाला इथे हवा होता, पण आमदारांच्या पूर्ण 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये तो लवकर होणं अपेक्षित होतं. त्यांनी मंजूर करून आणलं, त्याबद्दल मी निश्चित त्यांचं अभिनंदन करेन. परंतु मला असं वाटतं आहे की जर समजा एक चांगलं प्लॅन आऊट केलं की शासनाची कुठले लायझनिंग डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटला कुठे आपण एकत्रित आणता येईल, त्यांच्याशी कसं लायझनिंग करता येईल किंवा त्यांना एकत्रित आणून समन्वय साधून कशा पद्धतीने एखादे चांगला प्रोजेक्ट आहे तो कार्यान्वित करता येईल, यासाठी निश्चित माझ्यासारख्याने प्रयत्न केला असता. कारण मी आज बघतो आहे की मी सुद्धा इथे विरोधात नगरसेवक आहे. काँग्रेसचा सत्ता नाही आहे, सेना आणि प्रमुख विरोधी पक्ष हा मनसे असतानासुद्धा अनेक गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागतं. परंतु या प्रभागामध्ये अनेक अडचणी आहेत. अडचणी असूनसुद्धा आम्ही प्रयत्न करतो की बांधकाम विभाग असेल, त्याच्यानंतर आरोग्य विभाग असेल, यांच्याशी कसं समन्वय साधायचं. हा कुठेतरी लॅक्युना मागच्या आमदारांच्या काळात राहिला आणि त्याच्यामुळे कामांना आपल्याला गती मिळाली नाही असं मला म्हणायचं आहे. आणि माझ्यासारखी व्यक्ती निश्चित याला न्याय देऊ शकते, कारण लायझनिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रशासनातली खाचखळगे आणि काय म्हणतात त्याला की त्यांची जी काही प्रोसेस आहे ती निश्चित माहिती पाहिजे आणि त्याच्याशी मी पूर्णपणे 5 वर्षामध्ये या महापालिकेच्या माध्यमातून निश्चित वाकिफ झालेलो आहे. निश्चितच. उदय रसाळ यांचं म्हणणं आहे की आमदारांनी जे कामं करायला होते त्याच्यामध्ये ते कुठे ना कुठेतरी कमी पडले, पाठपुरावा करण्यासाठी कमी पडले. आपल्या समेत आहेत नवीन सिंग, काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार आहे. नवीनजी, आमदारांनी आपली जी विकास कामं आहेत त्या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. काय आक्षेप आहे तुमचा? कारण की जी काय कामं आहेत ती दिसत आहेत, मात्र ते कार्यान्वित झालेले नाही आहे. त्याला ज्या अडचणी आहेत त्या आपण मान्य करू शकतो. बघा, कल्याणपूर्व मतदारसंघ आज इथली लोकवस्ती बघितली तरी 3.5 लाखाच्या आसपास आहे. कल्याणपूर्वेमध्ये कल्याणपूर्वेचे 21 वार्ड, उल्हासनगरचे 9 वार्ड येतात. त्याच्यामध्ये अंबरनाथ पट्ट्यातली 31 गावं येतात. या संपूर्ण जर परिसराचा जर तुम्ही विकासाबद्दल चर्चा करत असाल तर माझा म्हणजे आरोप आहे की इथं विकास हा प्रकार झालेलाच नाही आहे. राज्य शासनाने क्लस्टर डेव्हलपमेंट हा GR मान्य केलेला आहे. म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट ही लागू करण्यात आलेली आहे, पण ती क्लस्टर डेव्हलपमेंटसारखी आपण कल्याण पूर्वेत आज त्याची गरज आहे. जर खरा एकंदरीत आपण जर बघितलं की आपल्याला जर याचा विकास करायचा असेल कल्याण पूर्वेचा, कारण की हा सगळा भाग आज इथं आपण बघत असाल तर सगळ्यात जास्त म्हणजे बैठ्या चाळी वगैरे आहेत, एकंदरीत रस्ते नाही आहेत. तर टोटली आमदार साहेब जे म्हणत आहेत त्याच्यावर म्हणजे आमचा आरोप आहे की इथं त्यांनी 5 वर्षात कोणत्याही प्रकारे विकास केलेला नाही आहे. कारण की त्यांना वर्षाला 2 कोटी मिळतात, एकंदरीत त्यांना 5 वर्षात 10 कोटी मिळतात.
विशेष निधी म्हणून त्यांना 10 कोटी अजून निधी मिळते आणि इतर राज्य शासनाच्या योजना आहेत त्यांच्यामधनं निधी आणलं असतं तर त्यांचा बऱ्याचपैकी विकास झाला असता. आता त्यांनी जो काय विकास केला तो लोकांच्या समोर आहे. रस्ते आणि पाण्याचा विषय तुम्ही सांगितलात, मात्र या ठिकाणी कल्याण पूर्वेतले रस्ते जो पुणा लिंक रोड आहे, जो आपला कोळसेवाडीपर्यंत पासून जो रस्ता सुरू झालेला आहे, याच्या व्यतिरिक्त पाण्याचा प्रश्न आमदारांचं म्हणणं आहे हा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. पाण्याचा जो प्रश्न होता MIDC कडून पाठपुरावा करून त्यांनी पाणी आणलेलं आहे शहरामध्ये. बघा, पाण्याचा जो काय प्रश्न आहे, आज आमची आघाडीची सत्ता आहे. काँग्रेस राष्ट्रवादी हे आघाडी आहेत आणि आमदार गणपत गायकवाड यांनी आघाडीला पाठिंबा दिलेला होता. त्याचं श्रेय तुम्ही घेताय? नाही, त्याचं श्रेयचं म्हणत नाही आहे. श्रेय आज आमच्या पालिकेतर्फे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आम्ही सर्व म्हणजे उदय रसाळ जे आहेत, कल्याण पूर्वेतले 25 नगरसेवक जे असतील त्या सगळ्यांनी महासभेत आपण आंदोलन केलं होतं पाणी प्रश्नावर. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी ती बैठकही लावलेली होती. त्याच्यामध्ये ते आमदार संजय दत्त यांनी पाण्याचा प्रश्न फार मोठ्याने घेतलेलं होतं. तर आम्हाला वाटतं की आमची जी लोकं आपण पाठपुरावा करतो आणि कल्याण पूर्वेला सगळ्यात मोठा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सॉल्व 100% असं म्हणता येईल की 100% नाही झाला, पण कुठे ना कुठे त्याचा पूर्ण पाठपुरावा झालेला आहे. आपण आलो चहाच्या टपरीवर. या चहाच्या टपरीवर विरोधकांचं आणि आमदारांचं या ठिकाणी भाष्य होणार आहे, यांची चर्चा होणार आहे. कल्याण पूर्वेच्या इतिहासावर, कल्याण पूर्वेच्या विकासासंदर्भामध्ये एकंदरीत सर्वांची काय मत आहेत या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या समवेत आहेत, माझ्या समोर आहेत या ठिकाणी दिघे, याच्या व्यतिरिक्त संजय मिश्रा, दोघंही सामाजिक कार्यकर्ते आहेत. उदय रसाळ नगरसेवक काँग्रेसतर्फे इच्छुक, नवीन सिंग काँग्रेसतर्फे इच्छुक नगरसेवक आहेत उमेदवार, आणि आमदार गणपत गायकवाड. सर्वप्रथम आपण जाऊयात आमदारांकडे. लोकांनी ज्या अपेक्षेने तुमच्याकडे पाहिलं त्याला तुम्ही खरे उतरलात असं वाटतंय? खरोखर ज्या विश्वासाने लोकांनी मला निवडून दिलं होतं त्यांचा कधी मी विश्वास पडू दिला नाही खाती. कारण का आज जी महानगरपालिका जी झाली, ज्या वेळेस महानगरपालिका झाली त्या वेळेपासून आजपर्यंत कल्याण पूर्वला जर तुम्ही पाण्याच्या समस्या बघाल तर जी पाण्याची समस्या आज मागच्या वर्षापर्यंत 128 लिटर फक्त मानसी पाणी भेटत होतं. कल्याण पश्चिम डोंबिवलीमध्ये 270 लिटर पाणी भेटत होतं, म्हणजे अर्धसुद्धा पाणी भेटत नव्हतं. पण नवीन सिंगनी जे सांगितलं का त्यांनी मिटिंग लावल्या, तर माझ्याकडे एखादी मिटिंग संजय दत्त साहेबांनी लावली असेल, पण मी जवळजवळ 7 मिटिंग लावलेल्या आहेत. मुख्यमंत्री यांचे होते, ह्यांच्या मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांचं काम करायचं नव्हतं, फक्त पक्षाचंच काम करायचं होतं असं मला वाटतं. खरं तर ज्या वेळेस महानगरपालिका झाली त्यापासून आजपर्यंत जो पाणीपुरवठा कमी येत होता त्या टायमाला सुद्धा काँग्रेस पक्ष होता, आणि मग त्या काँग्रेस पक्षाने कल्याण पूर्वच्या जनतेला का न्याय दिला नाही. आज जर त्यांनी मागचे 4 वर्ष झाले, 4 वर्षामध्ये तो निधी त्यांचा वापरला नाही कल्याण पूर्वमध्ये, आज निवडणुका आल्या, आज त्यांचा निधी वापरतात, म्हणजे हे फक्त निवडणुकीपूर्वीपर्यंतच दाखवायचं असं मला वाटतंय. आणि ह्या याच्यावरती जे कामं राहिलेली आहेत बाकी ती कामं निश्चितच माझ्याकडनं होतील. पण कुठलाही काम करताना आज पाण्याच्या समस्या सांगितल्या, प्रत्येक वार्डमध्ये माझा पर्सनल निधी पाईपलाईन टाकण्यासाठी मी दिलेला आहे प्रत्येक वार्डमध्ये. हे खरं तर आमदारांचा निधी वापरण्याची गरजच नसते. मग ह्या लोकांनी हे कामं सर्व करायला हवी होती. निश्चितच आमदारांनी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे. नगरसेवक आहेत, दोन्ही जबाबदार व्यक्ती आहेत आपल्या समवेत. जे इच्छुक उमेदवार आहेत, जर आमदारांना त्यांचा निधी नगरसेवकांकडपर्यंत जर द्यावा लागतो तर याचा अर्थ नगरसेवकही कमी पडलेत. नवीन सिंग काय सांगा? आमदार साहेब जे म्हणत आहेत ते त्यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत आम्ही म्हणतो आहे. कारण की आघाडीची सत्ता आहे, त्यांनी सांगितलं की आमचे मुख्यमंत्री काहीच काम करत नाही आहेत. आघाडीची सत्तामध्ये काम करत नाही असं नाही सांगितलं मी असं सांगितलं का जे काम केलं ते फक्त काँग्रेसच्या शब्दावरती केलं, अपक्ष आमदाराच्या शब्दावरती केलं नाही असं तुम्हाला वाटतंय. म्हणून त्यांनी फक्त पक्षासाठी काम केलं, लोकांसाठी काम केलेलं नाही असं माझं म्हणणं आहे. काय सांग? कारण की
यांच्या आरोपाचं जाऊया मी स्वतः मी ज्या टायमाला माझे पत्र दाखवतोय करतोय, आणि तुम्ही कारण पत्र की दाखवा मला आम्ही महासभेमध्ये आम्ही 25 म्हणजे होऊ शकत नाही. इथले जे नगरसेवक आहेत, इथले जे 25 नगरसेवक आहेत, त्यांनी आंदोलन उभं केलेलं होतं. त्याच्याकरता महासभा तहकूब करण्यात आलेली होती आणि कल्याण पूर्वेमध्ये फक्त 55 MLDचा प्रश्न आहे पाण्याचा. ते 55 MLD गेले आज 5 वर्ष झाली, इलेक्शन संपलेले आहेत, म्हणजे आता परत विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे. आज रस्त्यांचा प्रश्न तसाच आहे, गटारांचा प्रश्न तसाच आहे. इथे खेळाचे मैदान नाही आहेत, हॉस्पिटल नाही आहे चांगलं, एज्युकेशन सोसायटी नाही आहेत. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जो जोडणारा रस्ता आहे, आज लोकांना पथरी पुलावरनं इकडे यायचं असेल तर 20 रुपये खर्च करायला लागतं. ही मागणी आपण करायला पाहिजे होती. स्कायवॉकचा प्रश्न गेले 4 वर्षापासून रखडलेला आहे. काय केलं आमदारांनी? नवीन सिंगजी, तुम्ही बरोबर बोलताय. सत्ताधारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आमदारांनी, तुम्ही सांगता की राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता, तुमचं सरकार होतं, का तुम्ही त्यांना मदत केली नाही? पाणीच्या प्रश्नावर आमदार आमचे संजय दत्त यांनी फार मोठं तिथं आक्रमकतेने भूमिका घेतलेली होती, म्हणून ती पाण्याची मिटिंग झाली. तसं मी तुम्हाला GR आणि त्यांचा विधानसभेतला तर तुम्हाला सगळं दाखवतो मी. विधानसभेमध्ये मी सुद्धा प्रश्न मांडलेला होता माझ्याकडनं सुद्धा. त्यांनी फक्त विधानसभेचा एक प्रश्न मांडला. विधानसभेच्या आधी त्यांनी एखादं मला असं दाखवावं का ह्या पाणी पुरवठ्यासाठी तुम्ही किती पत्र व्यवहार करा. माझ्याकडे मुख्यमंत्र्यांना 25 पत्र आहेत. 25 पत्र दिल्याच्या नंतर आज नवीन सिंगला माहितीसुद्धा नसेल का मला वाटतं कल्याण पूर्वच्या पाण्याच्या समस्या सुटलेल्या आहेत. कल्याण पूर्वच्या हॉस्पिटलचा प्रश्न आहे. मनसे, शिवसेना आणि काँग्रेस ह्यामुळे हा हॉस्पिटल आत्तापर्यंत उद्घाटन होऊ शकलं नाही. श्रेय कोणी घ्यायचं, काम कोणी केलेलं आहे, कारण याच्यासाठी निधी माझ्याकडे सुद्धा होता. आपल्या या पंचनामा कार्यक्रमामध्ये आमदारांच्या एकंदरीत कार्याचा आपण आढावा घेणार आहोत, लेखाजोखा घेणार आहोत, पंचनामा करणार आहोत. तुर्तास आपण नवीन सिंग यांना सध्या आपण थांबवत आहे. इकडचे रहिवासी आहात तुम्ही आणि इच्छुक उमेदवार आहात, तुम्हाला कल्याण पूर्वेच्या प्रश्नांची जाण आहे. पाण्याचा प्रश्न हा जैसे थे आहे, आजही तशीच परिस्थिती आहे. पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जानेवारीमध्ये 2 मीटिंग्स लागल्या होत्या. दोन्ही मीटिंग्समध्ये त्याचा जो पुढाकार होता तो माननीय आमचे आमदार आदरणीय संजयजी दत्त यांनी तो मार्गी लावला होता. त्यावेळेस सगळे, म्हणजे मला असं वाटतं पहिल्या मीटिंगला तर आपले आमदारसुद्धा तिथे उपस्थित होते. आणि कल्याण पूर्वेला जो पाणी आपल्याला मिळतं ते ॲक्च्युली 60 MLD हे पेपरवरचं वर्किंग आहे. प्रत्यक्षात आपल्याला 30 ते 35 MLD मागच्या महिन्यातच आम्ही त्याचं पूर्ण डिटेल्स घेतले. दररोज आम्ही चेक करत होतो फ्लो मीटर लावून. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की 30 ते 35 MLD जातं. आमदारांच्या एका मुद्द्यावरती माझा आक्षेप आहे की त्यांनी गटर, पायवाटा आणि पाईपलाईनच्या संदर्भात, मला असं वाटतं प्रत्यक्षात की आमदार म्हणून त्यांनी निश्चित हे पायवाटा, गटर पायवाटा आणि पाईपलाईन यावरती लक्ष देणं म्हणजे चुकीचं वाटतं मला तरी. कारण आमदारांनी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही चांगली कामं करता आली असती. म्हणजे उड्डाणपुलाची मागणी करता आली असती. कल्याण पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल असेल त्याच्या संदर्भात त्यांनी मागणी करता आली असती. शासनाकडून एखादा जो रिझर्वेशन प्लॉट आहे ज्याच्यावरती मिनी स्पोर्ट्स क्लब होऊ शकतो किंवा मिनी स्पोर्ट्स संकुल होऊ शकतं, याच्या संदर्भात त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते. कारण कल्याण पश्चिमेकडे आपल्याकडे तशी परिस्थिती आहे, आपल्याकडे रिझर्वेशनसुद्धा आहे. तुर्तास आपण सामाजिक कार्यकर्त्यांची आपण मतं जाणून घ्यावं, कारण की तेही महत्त्वाचं आहे. समाजासाठी काम करतात, जसं तुम्ही समाजासाठी काम करता, नागरिकांसाठी काम करता. त्यांना कल्याण पूर्वेच्या प्रश्नांची बहुतेक जाण आहे. संजय मिश्रा आपल्या समोर आहेत. संजयजी, काय सांगाल? कल्याण पूर्वेचे प्रश्न जे आहेत अजूनही धीरगंभीर अवस्थेमध्ये आहेत, महत्त्वाचे प्रश्न राहिलेले आहेत का? रास्ता, रोड, लाइट, गटर, ये सब समस्या जैसी की जैसी बनी हुई है. और हमारे जो वर्तमान आमदार हैं उनका मतलब पब्लिक रिलेशन या मतलब सोशल एक्टिविटीज़ काफ़ी अच्छा है, हम लोग उनकी सराहना करते हैं. लेकिन विकास कामों में मुझे लगता है कि कहीं हमारा कल्याणपुर पीछे रह गया है. जैसे कि अभी हमारा हाजी मलंग रोड देखिए, इतने ज़्यादा खड्डे हैं उसके ऊपर. हम लोग ये देखते हैं कि जब गणपति आती है तभी उसकी रिपेयरिंग होती है. आने वाले चुनाव में जो भी लोग आमदार चुन के आए उनसे मेरा निवेदन है कि इस पर बहुत विशेष ध्यान दें. ये लोगों की बहुत बड़ी समस्या है. महत्त्वाचे मुद्दे आहेत. काही महत्त्वाचे मुद्दे सामाजिक कार्यकर्ते संजय मिश्रा यांनी सांगितलेले. आपल्या समेत आणखीन एक सामाजिक कार्यकर्ते आहेत जे अनेक वर्षापासून या ठिकाणी समाज कार्य करत आहेत. काय सांगाल, कल्याण पूर्वेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना कशा पद्धतीने हात घालायला हवा, काय कमतरता भासते इथे? कल्याण पूर्व जो विभाग आहे त्यात मध्यमवर्गीय जो लोक जास्त आहेत, जे सकाळी रोज आपलं रुटीन म्हणजे इथून कामाला जाणे वगैरे असे रुटीन असते, रेल्वेने प्रवास करणारी लोक आहेत. एकूण कल्याण पूर्वेचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना हात घातलेला आहे, विरोधक बोललेले आहेत, सत्ताधारी आमदार, विद्यमान आमदार बोललेले आहेत, सामाजिक कार्यकर्त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे. या संपूर्ण विषयावर अशाच पद्धतीने आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. आता सध्या आपण या ठिकाणी ब्रेक घेणार आहोत. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.